ब्लॉग हो ओ पोनो प्रार्थनेतून पैशाशी प्रेमाचं नातं. महालक्ष्मीला 4 प्रेमाचे शब्द. आजचा ब्लॉग सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू का? पैसा आठवला की तुमच्या मनात पहिला विचार कुठला येतो बरं? कमतरता, ताण, खर्च की सुरक्षितता, कृतज्ञता आणि भरभराट? नेमकं काय बरं मनात येतं? आपण अनेकदा म्हणतो पैसा हातात टिकत नाही, पैसा खूप खर्च होतो, अजून पैसा हवा आहे. पण फार कमी वेळा आपण स्वतःला विचारतो, माझं पैशाशी नातं नेमकं कसं आहे? आजचा ब्लॉग पैशाला मागण्यासाठी नाही, तर पैशाबद्दल मनात असलेली भावना प्रेमाने, शांतपणे, समाधानाने आणि कृतज्ञतेने बदलण्यासाठी आहे. कारण पैसा ही फक्त नोट नाही, ती एक ऊर्जा आहे. लहानपणापासून आजपर्यंत आपल्यावर कितीतरी लोकांनी पैसा खर्च केला आहे, करत आहेत. आईवडिलांनी, आजी आजोबांनी, शिक्षकांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी आणि समाजाने देखील. आपण स्वतःही मेहनत करून पैसा कमवत आहोत. कधी नोकरीतून, कधी व्यवसायातून, कधी एखाद्या भेटवस्तूच्या रूपाने, कधी अनपेक्षित मदतीच्या रूपाने, कधी बोनस, कधी पगार, तर कधी एखाद्या छोट्या संधीमधून. आज आपण जिथे उभे आहोत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पैशाने अनेकदा आपला हात धरला आहे. पण कदाचित कधी पैशाबद्दल राग आला असेल, कधी कमतरतेची भावना आली असेल, कधी दुसऱ्यांच्या यशाशी तुलना केली गेली असेल, कधी खर्च करताना अपराधी वाटलं असेल, तर कधी पैशाला गृहीत धरलं असेल. तर प्रत्येक क्षणी अशा हो ओ पोनो आपल्याला 4 साधे पण खोल अर्थाचे शब्द शिकवते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे शब्द पैशाला बदलण्यासाठी नाहीत, तर पैशाशी असलेलं आपलं नातं अधिक शांत, सन्मानपूर्वक आणि कृतज्ञ बनवण्यासाठी आहेत. आय एम सॉरी पैशाबद्दल नकळत निर्माण झालेल्या भीतीसाठी, नकारात्मक विचारांसाठी, असुरक्षिततेसाठी, कृतज्ञपणासाठी. प्लीज फॉरगिव्ह मी, ज्या क्षणी मी पैशाला कमी लेखलं किंवा गृहीत धरलं त्यासाठी मनापासून क्षमा मागतो. थँक यू आजवर मिळालेल्या प्रत्येक रुपयासाठी, प्रत्येक पगारासाठी, प्रत्येक ग्राहकासाठी, प्रत्येक संधीसाठी आणि प्रत्येक मदतीसाठी मनापासून धन्यवाद. आय लव्ह यू. प्रिय पैसा, तू माझ्या आयुष्यात सुरक्षिततेची भावना आणतोस, माझ्या कुटुंबाची काळजी घेण्याची ताकद देतोस, माझी स्वप्न पूर्ण करण्याची संधी देतोस, गरजूंच्या मदतीसाठी माझे हात सक्षम करतोस. तुझ्याबद्दल माझ्या मनात प्रेम, आदर आणि कृतज्ञता आहे. जेव्हा आपल्या मनात पैशाबद्दल प्रेम, जबाबदारी, कृतज्ञता, सुरक्षितता निर्माण होते, तेव्हा खर्च करतानाही समाधान मिळतं, कमावतानाही आनंद मिळतो आणि देतानाही मन समृद्ध होतं. हो ओ पोनो प्रार्थना ही पैशाला आकर्षित करण्याची जादू नाही, ती आपल्या मनातील भीती, अपराधीपणा किंवा नकारात्मकता हळूहळू विरघळणारी प्रेमाची प्रार्थना आहे. मन शांत झालं की निर्णय अधिक शहाणपणाने घेतले जातात आणि शहाणे निर्णयच आर्थिक समृद्धीच्या दिशेने नेऊ शकतात. शेवटी आज फक्त 1 मिनिट डोळे मिटा आणि मनातल्या मनात महालक्ष्मीला प्रेमाने म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, ब्लेस यू. प्रत्येक रुपयाबद्दल, प्रत्येक संधीबद्दल आणि प्रत्येक आशीर्वादाबद्दल मनापासून कृतज्ञ राहूया. कारण जिथे कृतज्ञता असते तिथे समाधान फुलतं, जिथे समाधान असतं तिथे समृद्धीला घर सापडतं आणि जिथे प्रेमाने महालक्ष्मीचं स्वागत होतं तिथे पैसा फक्त येत नाही, तो योग्य हेतूने वापरला जातो, जपला जातो आणि अनेकांच्या आयुष्यात आनंदाचं कारण बनतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, लव्ह यू, ब्लेस यू, महालक्ष्मी. हा हो ओ पोनो पैशांसंदर्भातला ब्लॉग आवडला असल्यास नक्कीच कमेंट, शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळत नकळत पैशाबद्दल चुकीच्या भावनेसाठी यापूर्वीच्या ह्या प्रेयरचे ही 4 वाक्य, 5 वाक्य नक्की लिहा
तुमचा एक कमेंट, एक सबस्क्राईब, एक लाईक मला पुढच्या ब्लॉगसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देत असतो. ह्या सर्व प्रोत्साहनासाठी, मदतीसाठी, प्रेमासाठी मनापासून सर्वांचे आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड.